नमस्कार. मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ना, की रोज भाजीला काय बनवायचं? तुमच्यासाठीच सिंपल पण खूपच टेस्टी अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले. तर आज बनवतोय आपण चटपटीत अशी ताकाची कढी. अगदी स्वादिष्ट होते आणि खरंच एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही. चला पटकन रेसिपी सुरू करूया. सुरुवातीला तर यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात आपण. आता इथं मी 4 लवंगा, 2 मिरे, काळे मिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय. हे थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं म्हणजे ओबड-धोबड पण फार असं त्याचे तुकडे सुद्धा राहिले नाही पाहिजेत. जरासं पावडर स्वरूपात झालं पाहिजे ते. पटकन बारीक होत नसेल तर याच्यामध्ये चिमूटभर मीठ घाला. पटकन बारीक होऊन जाईल. कारण ते मसाले असतात फार अशी बारीक फाईन पावडर सुद्धा त्याची होत नाही. तर ते एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलंय आणि हीच या कढीमधला सिक्रेट मसाला आहे. ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे आणि खरंच अप्रतिम कढी होते याच्यामुळे. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी. आता हे जे प्रमाण आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता याच्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या टाकल्यात आणि सुद्धा छान असं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते. आता जेव्हा तुम्ही कढी बनवताय तर मिक्सरचा वापर न करता असं तुम्ही लोखंडी किंवा दगडी खलबत्त्यामध्ये जर कुटून घेतलं ना, तर त्याची चव दुप्पट वाढते आणि जी ताकाची कढी आहे तर ती एक पारंपरिक रेसिपी आहे. त्याची चव सुद्धा अप्रतिम होते आणि कढी कोणाला आवडत नाही असं अजिबात होत नाही. आता माझ्याकडे इथं ताक नव्हतं म्हणून मी दही वापरले. आता इथं मी 1 वाटी दही घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1 सपाट चमचा बेसन पीठ घालायचं आपल्याला. तुम्हाला बेसन पीठ घालायचं नसेल तुम्ही याच्यामध्ये ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता. आणि जे आपण दालचिनी लवंगचं वाटण केलं होतं ते कुटलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि याच्यामध्ये पाणी न घालता एकदा याला विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असं सगळं एकजीव झालं की मग याच्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी ओतायचंय. कोणाला दाटसर कढी आवडते, कोणाला थोडीशी सैलसर आवडते. जसं पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये मीठ वगैरे चेक करून घ्या. कारण याच्यामध्ये मी मीठ टाकलंय. वरून परत म्हणजे टाकण्यापेक्षा याच्यामध्ये टाकलं तर खरंच लक्षात येतं आणि काही कमी जास्त असेल तर इथंच तुम्ही ॲडजस्ट करू शकता. खूप असं जरी पिलं ना अक्षरशः मसाले ताक असल्यासारखं वाटतं. खूप भारी लागते चव. चला आता कढई गॅसवरती ठेवली. कढीसाठी तेल सुद्धा जास्त वापरायचं नाही. अगदी 1.5 चमचा तेल मी इथं टाकलंय. आता याच्यामध्ये कढी करताना त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का? तर त्याला फोडणी खमंग बसली पाहिजे. कारण याच्यामध्ये आपण बाकी कुठलेही मसाले वापरत नाही आहोत. त्याच्यामुळे जिरा आणि मोहरी कढीपत्त्याची एकदम मस्त अशी खमंग तडतडून फोडणी बसली पाहिजे. तेव्हा त्या कढीला जसा पाहिजे तसा फ्लेवर येतो जो की त्या फोडणीचा असेल. आता इथं मी सुरुवातीला मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकले. ते सुद्धा छान फुलून दिले आणि मग याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतले आणि शेवटी जाईल याच्यामध्ये कढीपत्ता. अगोदर कढीपत्ता टाकला तर तेल अंगावरती उडण्याची शक्यता असते. म्हणून वाटण परतत आल्यानंतर कढीपत्ता टाका. छान असा लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता याच्यामध्ये जाईल अर्धा चमचा हळद. हळद सुद्धा छान अशी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि आता हे वाटण एखाद दुसरा मिनिट परतून घेतलं की याच्यामध्ये जे आपण बनवून घेतलेलं ताक होतं तर ते ताक याच्यामध्ये ओतून घ्यायचंय. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्ही जेव्हा कढी बनवतो ना तेव्हा ती फुटते. म्हणजे त्याचं पाणी एकीकडे होतं आणि आतली जी साय असते म्हणजे त्याचे जे दुधाचे पार्टिकल असतात तर ते वेगळे होतात. तर मी तुम्हाला इथं ट्रिक सांगते, अजिबात तुमची कढी फुटणार नाही. आता ज्या त्या भागामध्ये कढी बनवण्याची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी कढीला फेस आला की गॅस बंद केला जातो किंवा काही ठिकाणी फोडणी दिली की आहे अशा कढीचा सुद्धा जसं व्हिडिओमध्ये दिसते तसा गॅस बंद केला जातो. पण मी तुम्हाला कढी पूर्ण अशी खळखळून उकळेपर्यंत तुम्हाला दाखवते की अजिबात कढी फुटत नाही. आता याच्यामध्ये एक थोडेसे शेंगदाणे कच्चे ओबड-धोबड कुटून टाकलेत आणि सुद्धा कढीला अप्रतिम चव लागते आणि खरंच तुम्ही टाका. आमच्याकडे सोलापूर भागामध्ये टाकतातच. आणि आता गॅस मी फुल केलाय. जोपर्यंत कढी उकळत नाही तोपर्यंत त्याला कंटिन्यू सतत ढवळत राहायचं. म्हणजे त्याच्यातला जो चमचा किंवा पळी आहे ना ते काढायचंच नाहीये. जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं जर सतत कंटिन्यू ढवळत राहिलात तर तुमची कढी अजिबात फुटत नाही. अगदी कढी खळखळून उकळते तुम्ही बघू शकता. आणि खळखळून कढी उकळल्याशिवाय पाहिजे तशी चव त्या कढीला येत नाही. आणि ही तुम्ही भाकरीसोबत चुरून खावा किंवा भातासोबत अप्रतिम लागते. आणि असली टेस्टी कढी तयार होते ना आणि जसजशी उकळत जाईल, जसजशी शिजत जाईल तसं त्याचा दाटसरपणा सुद्धा वाढत जातो. त्याच्यामध्ये थोडंसं आपण बेसन पीठ वापरलेलं असतं. पण कंटिन्यू चमचा ढवळत ठेवा तेव्हा तुमची कढी फुटणार नाही. तुम्ही जर कढी फोडणीला दिली आणि दुसरी कामं करत बसलात तर कढी फुटली म्हणून समजा. तर अतिशय सुंदर टेस्टी चवीची आपली कढी इथं तयार झाली. तुम्हाला जर याच्यामध्ये पकोडे पाहिजे असतील तर तुम्ही छोटे-छोटे भजी तळून सुद्धा टाकू शकता. मस्त कढी पकोडे तयार होतात. भाजीला काही नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. करणारा सुद्धा खुश आणि खाणारे सुद्धा खुश.
तर करायला साधी सोपी आहे आणि खायला मात्र जबरदस्त. तुम्ही सुद्धा या माझ्या पद्धतीने ताकाची कढी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच अजून एका छानशा नवीन रेसिपी.